नमस्कार मंडळी. आता आपण 4 दिवसाची सुट्टी काढून गावाला आलो होतो. आता आपण निघतोय आपला मुंबईला. आपली आता 9:30ची गाडी आहे. आता आपण 8 वाजता निघू इथून. चला आपण भेटू डायरेक्ट आता रत्नागिरी स्टेशनला. आता पोचलो आम्ही रेल्वे स्टेशनला रत्नागिरीला. तर आमची गाडी येईल. आमच्या बॅगा बघा केवढे. 1 2 3 4 5 6 7 8 4 माणसं आणि 8 बॅगा. येताना जेवढा होता जाताना तेवढा. स्टेशन ते रत्नागिरी स्टेशन. आमचा वॉकी डॉकी तिकडे आहे. फुल रिचार्ज आहे, फुल रिचार्ज. आता वाजले 11:05. चालेल, गाडी आमची 10:30ची होती. आली 11:05 वाजता. खूप 1.5 तास गाडी लेट आली रत्नागिरी स्टेशनला. 1.5 तास गाडी लेट. 9:30ची ट्रेन असं सुटणार होती. सुटली 12:05 वाजता रत्नागिरीवरून. आता सुटली रत्नागिरीवरून गाडी सुटली. आता 9:30ची ट्रेन होती. 12:05, 2.5 तास, 3 तास गाडी लेट. वडापाव कमी व्हायची गाडी. गाडी आमची भंगार आहे. गाडी भंगार भेटली आम्हाला. एकदम भंगार आहे. एकदम भंगार गाडी आहे. चार्जिंग पॉईंट पण नाही. एकच चार्जिंग पॉईंट तोबरे दिसत नाही. आता आम्ही जरा पोटपूजा कोंबडी वडे या दिसतच नाही. ऑकी डॉकी दिसत नाही. दिसतोय. ड्रोन विसरला आम्ही म्हणून डब्यातच बुडवा लागतंय. डब्यातच बुडवा लागते आम्हाला. ड्रोन विसरलो आम्ही. आता पोचलो आम्ही दादर स्टेशनला. गल्ली आहे ना, गल्लीचा अंदाज आहे. आज का म्हणते आता पोचलोय घरी. वाजलेच 7, पावणे 6:30ला आमची गाडी आली. 6:45ला आमची गाडी आली दादरला. आणि मी काय जास्त रात्री व्हिडिओ वगैरे सकाळी निघताना काय काढले नाही, कारण की आमचं लेट झाला आणि रात्रीचं काय दाखवता येत नाही एवढं असं. त्यामुळे मी काय जास्त हे केलं नाही. फक्त ते पण दादरला पण मी उतरलो तर माझ्याकडे सामान भरपूर होतं. 2 आता सामान होतं म्हणून मी व्हिडिओ जास्त काढली नाही. स्टेशन डायरेक्ट टॅक्सीत बसताना मी व्हिडिओ काढली. आता पोचले घरी. तर मस्त जरा 2 तास झोपतो तर मग कामाला जातो. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आपण परत आपला गणपती वगैरे येणार त्याचे आपण ब्लॉग टाकू. आता टाटा, बाय बाय.